गुड मॉर्निंग स्टुडंट. कशा आहात? बऱ्या आहात ना? गावाला गेलेत? एक सांगायचं राहिलं तुम्हाला काल. जरी तुम्ही मामाच्या गावाला गेले किंवा इतर ठिकाणी गेले तर तुम्ही 3 वह्या घेऊन जा जवळ, आपल्याजवळ, नाही का? आणि एक मोबाईल. झालं काम. दररोज अर्धा तास स्टडी करायचा. डबल केला स्टडी तरी चालतो मित्र. आज आपण सायन्स घेणार आहोत. काल पण सायन्स घेतलं होतं. सायन्स इज व्हेरी डिफिकल्ट ॲज फार ॲज देअर ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर हे जर कन्सिडर केलं तर इट इज व्हेरी डिफिकल्ट. पण परत परत आपण रिपीट केलं तर आपल्याला सहज सराव होतो. म्हणजेच काय, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळे थोडं आपण स्टडी करायचं. आज आपण पिरियडिक टेबलमध्ये, म्हणजे मेंडेलीवची यावरती सारणी होती, मराठीत पण सांगतो तुम्हाला. तर मेंडेलीवच्या आवर्ती सारणीमध्ये ॲटॉमिक नंबर हे चढत्या क्रमानेच जातात ना. मग ते ॲटॉमिक मास, ॲटॉमिक वेट हा त्यांचा स्टडी होतो, बरोबर की नाही? मग तुम्हाला इलेक्ट्रॉनिक स्वरूपण, म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपण हे 10वीला 2 मार्काला आहे. डायमेन्शन आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपण हे 12वीला पण आहे, 11वी 9वीला तर आहे. त्यामुळे ॲटॉमिक नंबर ध्यानात असणं महत्त्वाचं आहे. शक्यतो कॅल्शियमपर्यंत येतात. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती आहे 20 आहे, नाही का? पोटॅशियमचा किती आहे? 19 का 18. क्लोरीनचा 17 आहे, नाही का? सोडियमचा 11, मॅग्नेशियमचा 12, ऑक्सिजनचा 8, कार्बनचा 6, हायड्रोजनचा 1. म्हणजे तुम्हाला हे जसं आपण टेबल करतो ना रिसर्चचं, तसं हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, अशा प्रकारे ध्यानात राहतात ते. फक्त आपल्याला सिम्बॉल माहीत पाहिजे, ॲटॉमिक सिम्बॉल. तर आज तुम्हाला मी इथं टेबलवर आपल्या फळ्यावर लिहिलेलं आहे बघा. राईट ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास ऑफ द फॉलोइंग ॲटम. राईट सिम्बॉल. सिम्बॉल म्हणजे हे अशा प्रकारचे हेलियम, लिथियम, बेरियम. म्हणजे हायड्रोजन H, हेलियम He, लिथियम Li, बेरियम B, बोरॉन B, कार्बन C, नायट्रोजन N, ऑक्सिजन O, क्लोरीन F, निऑन Ne, निऑन, Na, सोडियम, Mg, मॅग्नेशियम, Al, ॲल्युमिनियम, Si, सिलिकॉन, P, फॉस्फरस, S म्हणजे माहिती आहे तुम्हाला सल्फर म्हणजे गंधक, Cl तर माहिती आहे क्लोरीन, Ar पण माहिती आहे आर्गॉन. इनर्ट गॅस आहे ना तो, रासायनिक अभिक्रियेमध्ये तो भाग घेत नाही, आर्गॉन. नंतर पोटॅशियम K आणि कॅल्शियम 20. म्हणजे इथे हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, स्कॅन्डियम, बरोबर की नाही? हे सिम्बॉल कॅल्शियमचा. आता या ठिकाणी आपल्याला न्यू एलिमेंट्स, शास्त्रज्ञ कोणते होते? न्यू एलिमेंट्स बाय कोणते शास्त्रज्ञ? मेंडेलीव. आणि या शास्त्रज्ञांनी हे नावं दिलेले. आपण कसे नाव देतो? रामा, गोपाल, सतीश, आहे की नाही? कृष्णा, अमित, जितेंद्र, उपेंद्र असे नाव देतं का नाही? म्हणजे त्याने काय नाव दिलं? इक्का ॲल्युमिनियम, इक्का बोरॉन, इक्का सिलिकॉन, इक्का मॅंगॅनीज. तर हे 3 मार्काला येतं मित्र. 3 किंवा 2 मार्काला. फिल इन द ब्लँक्स किंवा मॅच द फॉलोइंग. इक्का ॲल्युमिनियमला गॅलियम म्हणतात, हे बघा गॅलियम. इक्का ॲल्युमिनियम गॅलियम. इक्का बोरॉन स्कॅन्डियम, इक्का बोरॉन स्कॅन्डियम. इक्का सिलिकॉन जर्मेनियम,
इको सिलिकॉन जर्मेनियम, इको मॅंगनीज, टेंगस्टिशियम, टेक्नेशियम नाही का, टेक्नेशियम, PC. अशा प्रकारे प्रत्येकाला इका लावलेला आहे. इका ॲल्युमिनियम, इका बोरॉन, इका सिलिकॉन, इका मॅंगनीज, त्याचप्रमाणे गॅलियम, स्कँडियम, जर्मेनियम आणि टेक्नेशियम. अशा प्रकारे हे पिरियडिक टेबलमध्ये आहे. मग आता तुम्ही जर टेबलसारखं तुम्ही 20पर्यंत ध्यानात ठेवलं आणि हे सिम्बॉल लक्षात ठेवले तर तुम्हाला याच्यावर साधारणतः 10 मार्क अवश्य मिळणार. मग याच्यात कसे विभागले जातात 10 मार्क? इथं मागच्या वर्षी हे जसंच्या तसे आले होते 2-3. एक गाळलेली जागा आलं होते आणि मॅच द फॉलोइंग, फिल इन द ब्लँक्स, हे जसंच्या तसं सतत येत आहे काय. तर याच्यात कुठे ना कुठे 3 मार्क, याच्यात तुम्हाला 4 मार्क आहे. कसे? तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काल सांगितलेलं आहे. विज्ञान म्हणजे पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन? 2. दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेत शिल्लक राहिलेले इलेक्ट्रॉन. मग आता आपण या ठिकाणी ॲल्युमिनियम जर घेतला मित्र तर पहिल्या कक्षेत 2 येतील, दुसऱ्या कक्षेत 8, 100%, 8 आणि 2 10. ॲल्युमिनियम म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन राहतात. इलेक्ट्रॉनवर प्रभार कोणता? ऋण प्रभार आहे की नाही. आणि म्हणून तो 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला भागीदारी देऊ शकतो आणि म्हणून ॲल्युमिनियमवर प्लस व्हॅलन्सी संयुजा +3 नाही का. मग अधिक 3 व्हॅलन्सी आहे. तर ॲल्युमिनियम क्लोराईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होऊ शकतो? Al3Cl म्हणजे AlCl3. आता संयुजा ॲल्युमिनियमची 3 आहे, मग एक ॲटम Al आणि क्लोरीनची संयुजा -1 आहे म्हणून क्लोरीनचे 3 लागणार, म्हणून AlCl3 -3 आणि +3 बरोबर. म्हणून हा मॉलिक्युलर फॉर्म्युला झालेला आहे. मग आता सोडियम क्लोराईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला करा बरं. सोडियमवर कोणती इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 2 8 1, 8 आणि 2 10, बाह्यतम कक्षात 1 इलेक्ट्रॉन. पण तो घेणार नाही अष्टक पूर्ण करण्यासाठी. तो काय करील? इलेक्ट्रॉन देणार आहे. इलेक्ट्रॉन देणार, भागीदारीत्वात करा म्हणून तो त्याने दिलं. म्हणजे बँकेने कर्ज दिलं तुम्हाला नाही का. तुम्ही ऋण झालात आणि बँक पॉझिटिव्ह झाली म्हणजे सोडियम पॉझिटिव्ह झाला, खरं का नाही. सोडियमवर व्हॅलन्सी कोणती आली? +1 आणि क्लोरीनवर कोणती आहे? -1च आहे. मग सोडियम क्लोराईडचं ऋणसूत्र किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होईल? NaCl आहे का नाही. किती सोपं आहे. तर पुढच्या वेळेस मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा तयार होतो हे तुम्हाला सांगणार आहे. परंतु हे जरा अवघड आहे. हे तुम्ही सायन्सच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि लक्षात ठेवा. आधी सुरुवातीला 3-4 वेळा फॉलोअप करा, वाचन करा आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी न पाहता लिहून काढा वहीत किंवा पाटीवर, बरोबर की नाही. आणि नंतर मग मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा तयार होतो. सर्वांना तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माहिती होऊ द्या विज्ञान सर्वांना, गणित, विज्ञान आणि इंग्लिश. ओके, बाय, थँक्यू.